तर मंडळी आम्ही पोचलो आहोत आता वालावलला आणि आम्ही इथे आले. रामनवमीचा उत्सव होतो देवळामध्ये, तर त्याच्यासाठी आम्ही इकडे वालावलला आलोय. तर आता मी देवळात जाणार आहोत, तेव्हा भेटूया. आमचा आत्या ब्लॉग करतो. ब्लॉग आमचा आत्या वालावले गसता. रामनवमी घ्यावा आमच्याकडे, रामनवमी घ्यावा. आता हो व्हिडिओ केव्हा जातो माहिती नाही, पण पुढच्या वर्षी रामनवमी घ्या. माझी अर्धा गाडी गाडी खालती हा बघ संपू हा. आता सगळी जण आम्ही देवळात पाया पडाक चाललो हो वालावलच्या मंदिर मध्ये. मम्मी आणि पप्पा. ताई घ्या आमचा, ताई घ्या. पोचलो आम्ही मंदिराकडे. घेतली दुकान लावतात इकडे आकतकर लोणचा. काढला गे वहिनी, तेव्हा लोणची विकूक बसली. फोटो काढी आहे एक मस्त पैकी. बस ऐसून याच्याकडसून लोणचा घेऊचा वर्षा एव्हरी इयर बसतात एव्हरी इयर. भरपूर गर्दी असता इकडे. आमची माणसं हरवली होत. कैकेयी माता बरोबर गेलेली असताना त्या युद्धामध्ये त्या वृषपर्व्याला आसावरती बाण लागला आणि आज मोडून पडतो तो गाय. कैकेयी मातेनं बघितलं आसाच्या ठिकाणी आपला हात ठेवला, हाताचा आधार दिला. युद्ध राजे जिंकले, देव जिंकले, आनंद झाला. आणि मग बृहस्पती देव अवतार घेण्यासाठी म्हणून सज्ज झाला. अवतार घेण्यापूर्वी बालरूपात या कौशल्य आणि दशरथ महाराजांना दर्शन दिलं आणि सांगितलं मी स्तोत्र तुमच्या पोटी जन्माला येणार आहे. आणि कधी जन्म घेतला चैत्र मास शुक्ल पक्ष, त्यातली सगळे ग्रह उच्च स्थानावरती असताना नवमी तिथीवरती त्या निर्गुण निराकार परमात्म्यानं जन्म घेतला. चैत्र मास त्यात शुक्ल नवमी तिथी दोन प्रहरी कागश्री
सूर्य थांबला राम जन्मला जगती राम जन्मला राम जन्मला जगती राम जन्मला राम जन्मला जगती गोदावरी नदी आल्या देवस्थळी आल्या पृथ्वीवरच्या सर्व स्त्रिया देवस्थळी आल्या आणि त्या निकट नारकाला स्नान घालताय जगत पित्याची माता हो स्नान जगत पित्याची माता हो स्नान घालीते जगत पित्याची माता हो स्नान घालीते भुवन पतीला प्रिया बाहुली रंगभरती सतीते भुवन पतीला प्रिया बाहुली रंगभरती सतीते गंगा गोदान यमुना नदी प्रसाद देवसिया गंगा गोदान यमुना नदी प्रसाद देवसिया प्रभुना है मुनि पाया नयती घाणी घाला प्रभुना है मुनि पाया नयती घाणी घाला मुलाना दशरथानंदना मनमोहना राम लक्ष्मणा बाळा दो रे बाळा दो रे चला 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 शुभम सोबत हे गेलं हाँ मैं तो सर्व घेऊन बसलो सरबत आलेला आहे पिऊया ए इतक्या नको रे माका हे कोणचं सकाळया सकाळया तर अशा प्रकारे आम्ही रामनवमीचा उत्सव बघितला वालावल्ला। तर यांचे कार्यक्रम मार्चपासून सुरुवात होतात ते रामनवमीपर्यंत असतात। तुम्ही पण नक्की या रामनवमीला वालावल्ला असे महोत्सव आणि उत्सव बघायला। आता आम्ही लगेच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। आता बाय बाय। आणि वालावलमध्ये काय काय बघितलं तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।